Hello, this is the My Artifact episode number 1821. आजची तारीख आहे 12 फरवरी 2020. आता वाजले रात्रीचे 10 वाजले. ओके, मी बहुत जास्त थकलेलो आहे. मे बी खाऊन थकलेलो आहे. कोणी खाऊन थकते का? वेल ऍक्च्युली येस आय एम. मी खाऊन थकलेलो आहे. एवढं काय खाल्लंस तू? काय झालं की इथे पुरी झाली यार. आणि कपाळावरच काऊन होते यार? ते बिलकुल एकदम मिडल वाटते का मी कोणती हे काढली आहे, बिंदी आहे किंवा टिकली वगैरे. ओके, सो लवकरात लवकर आपण खतम करू आर्टिफॅक्ट एपिसोड. ओके, 6 तारखेपासून गोव्याला व्हॉट हॅपन्ड दॅट डे. 6 तारखेला आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला बिकॉज ऑफ दॅट की तो आपला गोव्याचा पहिला दिवस होता. ओके, त्या दिवशी काय झालं काय नाही झालं आता आपण हे थोडंसं सांगू. पण यासाठी मी पहिले बसलो. आय डोंट नो, समहाऊ थकलं रेकॉर्ड आहे. ओके, दॅट इज गुड. सो 6 तारखेला मी सकाळी उठलो, खूप जास्त एक्सायटेड होतो. आणि आज त्या दिवशी मी गोव्याला जाणार होतो. सो आय वॉज रिअली एक्सायटेड. यस, मी सकाळी उठलो 6 वाजता. उठलो, मी तयारी केली, माझे कपडे भरले. कपडे युजली काही होते नाही, ओनली म्हणजे 2-3 कपडेच होते. कारण ऑलरेडी मला जे पाहिजे नव्हते ते कपडे मी ऑलरेडी सूटकेसमध्ये भरून ठेवले होते वर्धेलाच. सुरूला म्हणलं होतं की तू येताना बॅगमध्ये माझे कपडे घेऊन येशील बा. माझे काही जास्त कपडे होते नाही, जेवढे तेवढेच. यास मग इथून मी काय बस चड्डी बनन वगैरे, बस हेडफोन चार्जर वगैरे घेऊन मी 8 वाजता पोहोचलो होतो मी एअरपोर्टवर. एअरपोर्ट ती होती 11 वाजता. तर माझ्यापाशी ऑलरेडी प्रिंट होती, सो मला काही प्रॉब्लेम झाला नाही. आता मी आतमध्ये गेलो आणि मला आता बोर्डिंग पासेस काढायचे होते. बट हे लोक यायचे होते, सो यांच्यासाठी वाट पाहायची होती. तर यांना फोन लावला मी, तर निघाले म्हणे, ते येऊन राहिले म्हणे. त्या दिवशी पाऊस पण खूप होता. त्या दिवशी सकाळी म्हणजे अचानकपणे पाऊस लागला, म्हणजे एकदम भयानकसा पाऊस. त्या दिवशी काय झालं की मी एटीएम मध्ये गेलो, 2000 रुपये कॅश काढण्याचा प्रयत्न केला. कॅश काही निघाले नाही आणि माझे 2000 रुपये कटले. सो आय जस्ट फील रिअली बॅड, कारण माझ्या अकाउंटमध्ये त्याच्यानंतर ओनली होते 6000 रुपये होते आणि पेमेंट काही झालं नाही. सो बहुत हे वाटलं होतं यार, त्याला पैसे नाही आहे ना, आपण गोव्याला चाललोय. बट मी म्हणलं की ऑलरेडी सगळं काही तिकीट वगैरे बुक झालं आहे आणि जेवढा काही खर्च होईल तर ते होऊन जाईल ॲडजस्ट, असं काही नाही. आणि पेमेंट झालं तर लवकरच होऊन जाईल. सो याच विचाराने मी गेलो समोर पुन्हा म्हणतो एअरपोर्टवर. मग त्याच्यानंतर काय झालं की मी वाट पाहत होतो. 8चे 9 वाजले, 9चे 10 वाजले. तिथे फायनल काउंटर सुरू झालं, म्हणजे आता शेवटला कॉल. बट अजूनपर्यंत हे आले नाही. यांची ऍक्च्युली जे रेल्वे आहे ना, ती म्हणजे पाऊस होता त्यामुळे थांबली एका स्टेशनवर आणि तिथून समोर गेलीच नाही. सो तिथून प्रॉब्लेम झाला. मग
तिथून मग तिथून प्रॉब्लेम झाला. यस. तर जेव्हापर्यंत हे लोक पोहोचले तेव्हापर्यंत आमची फ्लाईट मिस झाली होती. आणि मिस झाली तर ते पूर्ण जेवढे पैसे भरले होते फ्लाईटसाठी ते पूर्ण पैसे कॅन्सल झाले. पूर्ण पैसे गेले. सो मग त्याच्यानंतर मग ते लोक आले. 11:15 वाजता आले. 11 वाजताची फ्लाईट होती. बट 15 मिनिटं अगोदर हे लोक चढवू शकत नाही. सो मग कॅन्सल केलंय. यस. मग त्यानंतर काय झालं की त्यानंतर मग ठरवलं की दुसरी फ्लाईटनी जायचं बा. तर दुसऱ्या फ्लाईटनी जायचं तर पैसे किती लागते, कारण पैसे इम्पॉर्टंट होते ना, कारण तेव्हा माझ्यापाशी पण पैसे नव्हते. तर दुसरी फ्लाईट बघितली. तर दुसऱ्या फ्लाईट मध्ये जे तिकीट्स होते, तिकीट तर भेटली. तिकीटची प्राइस होती 8,200 रुपये प्रति. तर अशा पद्धतीने आम्हाला 24,000 रुपये 24,000 रुपये लागायचे होते. 24,000 रुपये तर बिट्टूपाशी किती होते, 13,000 रुपये होते. मी त्याला पहिले 6,000 रुपये सेंड केले. ओके. 12 त्यापैकी त्यांनी 12,000 रुपये खर्च केले. 12 प्लस 6 ते किती, 18,000 रुपये. 18. आणि त्याच्यानंतर मग काही पैसे उरलेच नाहीत. मग मी वडिलांना पैसे मागितले. ते खूप धावपळ झाली आणि वडिलांना 10,000 रुपये ट्रान्सफर करायला लावले. वडिलांनी 10,000 रुपये ट्रान्सफर केले. त्याच्यामध्ये मग मी पुन्हा बिट्टूला 6,000 रुपये पाठवले. सो असे करून आम्ही वेळेवर तिकीट बुक केले 24,000चे. कारण मी विचार केला होता की साला आता कसं आहे, म्हणजे हाऊ थिंग्स गोना प्रोसीड. विचार केला की जाऊच म्हणलं, असं नाही की वापस जाऊच म्हणलं. बट एवढा पैसा लागन हे एक्सपेक्ट नाही केलं होतं आणि वेळेवर एवढा पैसा लागला. सो बहुत प्रॉब्लेम झाली. बट आम्ही गेलो, या असं म्हणता नाही, आम्ही गेलो. तर त्या दिवशी काय झालं, त्या दिवशी मग फ्लाईट कॅन्सल झाली. पैशाचा 24,000 रुपयाचा फटका बसला पुन्हा. तर मग काय ना, मग तिकीट्स काढली. मग गेलो आम्ही. तर आम्हाला कनेक्टिंग फ्लाईट भेटली. नागपूर टू पुणे, पुणे टू बंगळुरू आणि बंगलोर टू गोवा असे 3 फ्लाईट भेटली एकाच दिवशी, कनेक्टिंग फ्लाईट. सो त्याच दिवशी मी एवढा ट्रॅव्हल केला, एअर ट्रॅव्हल. इट वॉज टू मच. याच्या अगोदर मी कधी एवढा एअर ट्रॅव्हल नाही केला. त्याच्यामध्ये मी खूप एअर ट्रॅव्हल केला. आणि म्हणजे मग कशी तरी आम्ही संध्याकाळी पोहोचलोय गोव्याला. गोव्याला आम्हाला पोहोचायला किती वेळ लागले, 8 वाजता पोहोचलो. ऑल डे पूर्ण ट्रॅव्हलिंगच होतं आणि तेही बाय फ्लाईट. सो आणि मग त्याच्यानंतर मग टॅक्सी करून आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. त्या दिवशी संध्याकाळी एवढं सारा खर्च झाला, हे झाला ते झाला. त्यानंतरही खूप जास्त थकले होते. तरी मी हे केलं, एक प्रकारे फिरायला गेलो संध्याकाळी. ऍक्च्युली मी त्या दिवशी रेकॉर्ड पण केला की त्या दिवशी एक्झॅक्टली काय झालं वगैरे. ऍक्च्युली ते ऍज अ गोवा ब्लॉग म्हणून आहे.
पण मी कसं खूपदा डिस्ट्रॅक्ट झालो होतो. 8-5 एपिसोड फोकस नव्हतं, कारण ते गोव्यामध्ये असणार जेवढे काही लोक होते त्यामध्येच मी एकदम मेस्मराइज झालो होतो. So it is all these things happened in 6 February 2020, day 1 in Goa. Yeah, all these things happened, and thank you. Hello, this is the My Artifact episode number 1822. आजची तारीख आहे 12 फरवरी 2020. वाजले आता 10:15. मी लवकरात लवकर आर्टिफॅक्ट एपिसोड खतम करत आहे, कारण मला खूप जास्त झोप लागली आहे. सो दॅट्स वाय. तर 8 तारखेला काय झालं? 8 तारखेला आम्ही मस्त आरामात उठलो 8-9 वाजता. तिथेच आम्ही अपार्टमेंट मध्ये होतो गोव्याला. तिथे अपार्टमेंट गेलो होतो आम्ही. तर तिथेच आम्ही करीब 8 वाजता वगैरे उठलो, फ्रेश वगैरे झालो, आणि मग तिथून ठरवलं की गोव्याचे प्रत्येक स्पॉट बघायचे. तर मग आम्ही तिथून निघालो आणि एका चर्च मध्ये गेलो. आणि चर्च मध्ये गेल्यानंतर त्या चर्चचं नाव पण काय सगळं आय डोंट नो यार. तिथे गेलो. इट वॉज रिअली ग्रेट. चर्च बद्दल मी याच्या अगोदर कधी बघितलं नव्हतं. चर्च पाहून फील्स रिअली ग्रेट. या असं काय एकदम खूप असं जबरदस्त वगैरे नव्हतं, कारण मी ते ऑलरेडी मूवीज मध्ये वगैरे असं बघितलं होतं. तरी ते ऍक्च्युअल मध्ये पाहण्यात इट इज समथिंग रिअली डिफरंट. मग चर्च मध्ये गेलो. तिथेच आमचा खूप वेळ गेला. मग तिथून आम्ही गेलो, कुठे गेलो, चर्च मधून आलो. नंतर जेवण केलं. यस, कोल्हापुरी चिकन. तिथे आम्ही जेवण केलं, तडके दाल. ऍक्च्युली आमचं जे जेवण होतं ना ते खूप जास्त एकदम स्पायसी वगैरे किंवा असे एकदम खूप भयानक खर्च नाही केला आम्ही खाण्यामध्ये. वाय? कारण ऑलरेडी फ्लाईटच्या तिकीट मध्ये बहुत सारा पैसा खर्च झाला होता आमचा. सो आय डोंट वॉन्ट स्पेंड ऑल दिस मनी टू दोज इयर्स. सो दॅट्स वाय मी काही जास्त पैसे वगैरे खर्च केले नाही, आणि दादानी पण नाही केले. असं नाही, इट वॉज रिअली गुड. असं नाही म्हणतात की आम्ही एन्जॉय नाही केला. एन्जॉय आहे, पण खाण्यामध्ये थोडासा खर्च कमी केला. ओके. मग तिथून आम्ही दाल खिचडी वगैरे खाल्ली. मग तिथून आम्ही निघालो. अपार्टमेंटवर पोहोचलो. खूप जास्त थकलो होतो. बिट्टूला टॅटू काढायचा होता. सो तो टॅटू काढायला गेला. सोबत दादा पण आले. म्हणे मी पण गेलो. आणि मग सगळेच जण गेला. मग ताई आणि सोनू त्या पण निघाला. तर बिट्टूचं टॅटू काढेपर्यंत आम्ही मार्केट गेलो. ओके. तिथे आम्ही बेल्जियम वॉफेल्स हे खाल्लं. येस. मग त्याच्यानंतर तिथून आम्ही सॅटर्डेची हे असते मार्केट, सॅटर्डे नाईट मार्केट, तिथे गेलो. आणि तिथे मार्केटमध्ये पूर्ण गोष्टी वगैरे बघितल्या. आणि त्यानंतर मग तिथून संध्याकाळी आलो, फ्रेश झालो, पुन्हा बीचवर गेलो आणि पुन्हा डीजे मध्ये नाचायला गेलो. यावेळेस दारूची बॉटल सोबत आणली होती. ओके. सो दारूची बॉटल. आणि कसं आहे की हे लोक डान्स करायला गेले आणि माझ्यापाशी दारूची बॉटल ठेवली. मी आता बोलू नको, कारण ते दारूचे वासेनं मी पण आता पूर्ण हे होऊन जाईल, उलटी होऊन जाईल. खूप दारू पिली मी त्या दिवशी. आणि त्यानंतर मला वाटलं बियर प्यायची, तर बियरही पिली. मला खूप चांगलं वाटलं.
त्या दिवशी असं खर्च करू. आणि त्यानंतर जी उलटी झाली ना मित्रा, आणि त्यानंतर संध्याकाळी माझ्यासोबत का झालं मलाच नाही माहित. लिटरली कुछ नाही बताऊ सीन. मी संध्याकाळी कसं आलो आणि कसा पोहोचलो आणि कसा रूमवर झोपलो मलाच नाही माहित. I was completely drunk. मेरे को कुछ नहीं पता था. So this is all these thing happened in 8 February 2020.